वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा सेकंड इयर सेमिस्टर 4 डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर द वर्किंग प्रोफेशनल याचा आपण इथे सिलेबस समजून घेणार आहे। म्हणजे कुठले कुठले सब्जेक्ट त्यांना इथे स्टडी करायचे आहेत याचा इथे आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहे। बघा MSBT महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन मुंबई यांच्याकडनं आलेला हा टीचिंग स्कीम आहे। डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर द वर्किंग प्रोफेशनल सेमिस्टर 4। बघा सेमिस्टर 4 मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट इथे स्टडी करायचे आहेत हे आपण इथे डिटेलमध्ये समजून घेणार आहे। बघा या जर तुम्हाला टीचिंग स्कीमची PDF फाईल हवी असेल तसेच पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बघा आता सर्वात पहिले टीचिंग स्कीम समजून घेऊ। बघा कोर्स टायटल म्हणजे काय सब्जेक्टचं नाव, ॲब्रिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म, त्यानंतर इथे त्यांनी कोर्सचा कोड दिलेला आहे, म्हणजे सब्जेक्टचा कोड काय असेल ते दिलेलं आहे। नंतर CL म्हणजे क्लासरूम लर्निंग, TL म्हणजे ट्युटोरियल लर्निंग, LL म्हणजे लॅबोरेटरी लर्निंग। आता क्लासरूम लर्निंग म्हणजे लेक्चर्स आणि LL म्हणजे लॅब म्हणजे प्रॅक्टिकल्स तुमचे एका वीकमध्ये किती तुमचे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल होतील। ट्युटोरियल म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्हाला वेळ दिला जाईल। बघा आता आपण सर्वात पहिले सब्जेक्ट पहिला बघू। बघा रेल्वे ब्रिज अँड टनेल इंजिनिअरिंग याचा शॉर्ट फॉर्म इथे RBT, याचा कोड इथे 314312। बघा क्लासरूम लर्निंग म्हणजे एका वीकमध्ये तुमचे ते 4 लेक्चर होतील एक एक तासाचे। तुमचं पेपरचं ड्युरेशन आहे 3 आवर्सचं। तुमचा पेपर पॅटर्न आहे 30-70 मार्क्सचा, म्हणजे 30 मार्क्सला तुमची कॉलेज लेवलला एक्झाम होईल आणि 70 मार्क्सची तुमची बोर्ड एक्झाम होईल। असं तुम्हाला 100 आउट ऑफ 40 मार्क्स तुम्हाला इथे स्कोर करायचे आणि टोटल तुमचं प्रॅक्टिकल सकट तुमचं इथं टोटल वेटेज आहे 125 मार्क्सचं। त्यानंतर बघा नेक्स्ट सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल। बघा SOM याचा शॉर्ट फॉर्म आहे, याचा कोड आहे 313308। बघा हा सेम सब्जेक्ट आहे ना तुम्हाला इथे थर्ड सेमिस्टरला म्हणजे रेग्युलर स्टुडंट्सला इथे थर्ड सेमिस्टरला स्टडी करायचं आहे। आणि या सब्जेक्टमध्ये सगळे इथे न्यूमेरिकल दिलेले आहेत। आणि या सब्जेक्ट तुम्हाला जर डिटेलमध्ये स्टडी करायचा असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा। त्याचीसुद्धा लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथे स्टोअर सेक्शनला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला इथे SOMचा जिथे कोर्स भेटेल, म्हणजे रेग्युलर स्टुडंटसाठी जो थर्ड सेमिस्टरला आहे तुम्हाला इथे फक्त फोर्थ सेमिस्टरला आहे। सगळा सिलेबस इथे सेम आहे। बघा इथे तुमचं एका वीकमध्ये 4 लेक्चर होतील। LL म्हणजे 2 तासाचं तुमचं इथे प्रॅक्टिकल असेल एका बॅचचं। पेपरचं ड्युरेशन 3 तास, त्यानंतर सेम 30-70 मार्क्सचा पॅटर्न असेल विथ प्रॅक्टिकल तुमचा 125 टोटल वेटेज आहे। त्यानंतर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग बघा GTला सेम इथे बघा इथे 3 लेक्चर होतील एका वीकमध्ये, 2 तासाचं प्रॅक्टिकल असेल एका बॅचचं, सेम पॅटर्न 30-70 मार्क्सचं। आणि इथे बघा विथ प्रॅक्टिकल तुमचं वेटेज आहे 175 मार्क्स। मग इथे 25 हॅश दिले याचा अर्थ काय होईल तुमचं इथे एक्सटर्नल असेसमेंट होईल तुमची, बरोबर। एक्सटर्नल तुमची तिथे असेसमेंट होईल। बघा इथे मी क्लिकर मेन्शन केलेलं आहे एक्सटर्नल असेसमेंट। बघा तुमची काय होईल ते ओरल किंवा प्रॅक्टिकल तुमची असेल त्यानुसार तिथे कंडक्ट केली जाईल। त्यानंतर बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग विथ CAD। बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग विथ CAD बघा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे। तर इथे तुम्हाला सगळं प्रॅक्टिकल वर्क इथे करायचे आणि तुम्हाला जो AutoCAD सॉफ्टवेअर इथे आलं पाहिजे। आता ऑलमोस्ट वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांना काही प्रकारे बऱ्यापैकी येत असेल, पण नसेल तरी तुम्ही याच्यामध्ये मास्टर घ्या, कारण ह्याच सब्जेक्टमुळे तुम्हाला पुढे ते डिझाईनमध्ये तुम्ही इझिली तिथे काम करू शकता। बघा इथे तुमचं सगळं प्रॅक्टिकल इथे आहे तुमचं आणि 50 हॅश म्हणजे इथे एक्सटर्नल असेसमेंट तुमची होईल विथ प्रॅक्टिकल। याचा वेटेज आहे 125 मार्क्सचं, टोटल वेटेज आहे इथे तुमचं 550 मार्क्सचं। बघा अशी ही स्कीम आहे सिव्हिल इंजिनिअरिंग सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरची। आता याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।